बोगस मतदानाविरोधात इंडियाची वज्रमुठ. आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर. मोदी सरकार हाय. बोगस मतदान इंडियाला जीवदान. हा इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा एल्गार सरकार विरोधात नाही, तर हा एल्गार आहे थेट निवडणूक आयोगाविरोधात. चोरी बंद करो, दादागिरी बंद कर. मोदी सरकार हाय. मात्र खासदारांनी संसद भवनापासून काढलेला मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच अडवण्यात आला आणि खासदारांना ताब्यात घेण्यात आलं. तरी संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय. एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विखुरल्याचं चित्र होतं. ममता बॅनर्जीचं पूर्वेला, ठाकरेंचं पश्चिमेला, स्टॅलिन यांचं दक्षिणेला, तर राहुल गांधींचं उत्तरेला तोंड असल्याची खिल्ली उडवली जात होती. मात्र विखुरलेली इंडिया आघाडी पुन्हा एकत्र आलीय आणि त्याला कारण ठरलंय बोगस मतदान. राहुल गांधींनी पुराव्यासह बोगस मतदानाचा पर्दाफाश केला आणि आयोगाविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली. हिंदुस्तान में इलेक्शन कमीशन और बीजेपी मिलकर इलेक्शन चोरी कर रहे हैं. ये पूरा का पूरा सबूत ब्लैक एंड व्हाइट में आज हमने आपको दिया है. चुनाव में 6,50,000 वोटर थे, उसमें से 1 लाख चोरी के. तर राहुल गांधींनी फक्त कर्नाटकच नाही तर महाराष्ट्रात देखील 1 कोटी बोगस मतदार आढळल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे ही लढाई फक्त पत्रकार परिषदेपुरतीच न ठेवता रस्त्यावरून देखील रणशिंग फुंकलंय. दुसरीकडे याच मुद्द्यावर इंडियाची मोड बांधण्यासाठी राहुल गांधींनी हालचाली सुरू केल्या. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहूया. 6 ऑगस्ट दिल्लीत काँग्रेसच्या कार्यालयात मतचोरीवर राहुल गांधींनी सादरीकरण केलं. 6 ऑगस्ट प्रकाश आंबेडकरांसारख्या टीकाकारांकडून देखील राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं. 7 ऑगस्ट डिनर डिप्लोमसीमधून 25 पक्षांच्या 50 नेत्यांपुढे राहुल गांधींनी सादरीकरण केलं. 8 ऑगस्ट कर्नाटकातून वोट अधिकार रॅलीतून रस्त्यावर संघर्ष केला. 11 ऑगस्ट संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत इंडियाच्या खासदारांचा मोर्चा. तर इंडिया आघाडीचा मोर्चा देशात अराजक माजवण्यासाठी असल्याचा आरोप मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलाय. एक वैचारिक दिशाहीनता की और दुविधा की समूह कांग्रेस पार्टी और उसकी नेता राहुल गांधी बन चुके हैं. लोकतंत्र में उनकी कोई लोकलाज बची नहीं. अराजकता धीरे धीरे अहंकार के साथ मिलते हुए देश में एक अस्थिरता पैदा करने की एक सोची समझी रणनीति ये है. बिहारच्या निवडणुकीआधी राहुल गांधींनी बोगस मतदानाच्या मुद्द्यावर फक्त इंडिया आघाडीची मोठ बांधली नाही तर या आघाडीचं नेतृत्व देखील आपल्याकडे घेतलंय. त्यामुळे राहुल गांधींकडून बिहार विधानसभा निवडणूक, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असे एकाच दगडात 3 पक्षी मारण्याची शक्यता आहे. मात्र बोगस मतदानाच्या मुद्द्यानं इंडिया आघाडीला पुनरुज्जीवन दिलंय एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.